गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। केंद्र सरकार आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा संसदेत आणण्याची तयारी करते। केंद्र सरकारनं डिलिमिटेशन विधेयकाला आता वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला जोडून संयुक्तपणे त्यांना मांडण्याचा विचार करते। सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या वेळेप्रमाणे गोंधळ नको म्हणून यंदा या विधेयकाला आणण्याआधी केंद्र सरकारनं राजकीय पक्षांना सोबत घेऊन सहमतीने हे विधेयक आणण्याची तयारी केली आहे। सरकारनं या आधी 16 ते 18 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावत महिला आरक्षण बिल, नारी शक्ती वंदन अधिनियम सोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक एकत्र आणलं होतं। मात्र 2/3 मताअभावी हे विधेयक पास होऊ शकलं नाही। त्यामुळे यावेळी असं होऊ नये यासाठी राजकीय सहमती मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे। 2001च्या जनगणनेच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 2002 मध्ये परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली। या आयोगाच्या शिफारसीनुसार 2008 मध्ये महाराष्ट्रासह देशभरातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची नव्यानं पुनर्रचना व सीमांकन करण्यात आलं। यात सोलापूर आणि माढा या 2 लोकसभा मतदारसंघाची नव्यानं सीमांकन करून निर्मिती झाली। परंतु 2007च्या पुनर्रचनेत सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आली आहे। पूर्वी 2004च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पंढरपूर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण पंढरपूर शहर तालुक्याचा समावेश होता। मात्र 2007 मध्ये झालेला मतदारसंघ पुन्हा रचनेत पंढरपूर शहर तसेच 22 गावे व संपूर्ण मंगळवेढा तालुका शहर यांचा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 15 गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली। पूर्व भागातील 17 गावे मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली, तर तालुक्याच्या पूर्व आणि उत्तर पश्चिम भागातील 42 गावे माढा विधानसभा मतदारसंघात जोडण्यात आली। 2009 पासून प्रत्यक्षात ही नवी मतदारसंघ रचना लागू झाली। निवडणूक आयोगाशी संबंधित वेबसाईटवर जाऊन याबाबत माहिती घेतल्यास आता 2034च्या लोकसभा व विधानसभा निवडणूक नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार घेतल्या जातील असं स्पष्ट करण्यात आलंय। जर 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ पुनर्रचना झाली तर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक यांचे महत्त्व मोठं राहणार आहे। 1985 ते 2009 या कालावधीत 25 वर्ष विधानसभेची आमदारकी परिचारक यांच्याकडे होती। पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मतदारांकडून स्वर्गीय कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना 5 वेळा विधानसभेत पाठवण्यात आलं होतं। मात्र 2009ला मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि परिचारक यांचे गणित बिघडलं। आता मतदारसंघ पुनर्रचना पुन्हा होणार असल्यानं 2029ला निर्माण होणाऱ्या भाजप अंतर्गत विधानसभेच्या उमेदवारीचा तिढा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ वेगळे झाल्यामुळे आपोआप संपुष्टात येऊ शकतो अशी शक्यता आहे। तर माढा, सांगोला आणि मोहोळ मतदारसंघात समाविष्ट गावे पुन्हा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्यास पंढरपूर तालुक्यातील नेते मंडळींना आपल्या होम ग्राउंडवरच आपली ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे।